आपल्या अवतीभोवती खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या उघड्या डोळ्याने दिसत नाही, पण आपल्यावर होणारा जो त्यांचा इफेक्ट आहे तो खूप जास्त असतो. तर असाच एक टॉपिक आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. टॉपिकचं नाव आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नमस्कार, माझं नाव प्रितेश. मी आहे तुमचा फिजिक्स मेंटर फ्रॉम ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आजच्या या टॉपिकमधून आपण शिकणार आहोत की एक्झॅक्टली जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते आपल्या बॉडीवरती किंवा आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कसं काम करतं, की जेणेकरून हा टॉपिक जर तुम्हाला एखाद्या एक्झाममध्ये दिसला त्याच्यावरती तुम्ही एकदम प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून ते जे मार्क्स आहेत ते तुम्ही ग्रॅब करू शकाल. ठीक आहे, चलो आजचा टॉपिक आहे आपला ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हा शॉर्ट व्हिडिओ आहे. शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करतो रे, तुम्हाला एकदम प्रॉपर आणि ऑथेंटिक माहिती त्या टॉपिक बद्दल देतो. बर, टॉपिक सुरू करण्यापूर्वी एक चॅलेंज आहे तुम्हाला, की तुम्हाला एक फ्लास्क दिलेला आहे, एक फनल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय की एक बलून घ्यायचा आहे, बलून हवेने भरून घ्यायचा आणि त्याला त्याच्यामध्ये पुश करायचं आहे. तर ते कसं पुश कराल, लेक्चर चालूच आहे, पण बॅक ऑफ द माइंड तुमच्याकडे काय आयडिया आहेत त्या तुम्ही ठरवून ठेवा. आणि लास्टला हे आपण कसं फिजिक्सच्या माध्यमातून कसं करू शकतो, याला एक अप्रोच काय असतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. बर, मी जर तुम्हाला सांगितलं की एक विचित्र गोष्ट आहे, ती कोणती, की आपण जर आता बसलोय तर आपण एका समुद्रामध्ये बुडालेलो आहोत. बर, समुद्र म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर नक्की येईल पाण्याचा समुद्र. पण बघा ही विचित्र का आहे, आपण हवेच्या समुद्रामध्ये बुडालेलो आहोत. मग सर ते कसं हो, तर बघा समुद्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो पाणी. पाणी काय येतं, कारण पाणी आपल्या डोळ्यांना व्हिजिबल आहे आणि ते आपल्या मेंदूमध्ये छापलेलं आहे की बाबा पाण्याचा समुद्र म्हटलं की पाणी आलंच पाहिजे. जर मी तळाला जाऊन बसलो, ठीक आहे, तर मी कुठं बुडालेलो आहे, एका समुद्रामध्ये. वरती माझ्या काय आहे, पाणी आहे. पण जर आपण हवेच्या बाबतीत कंपॅरिझन केलं तर आता आपण कुठं उभे आहोत, तळावरती, आणि आपल्या आजूबाजूला काय आहे, हवा. म्हणून मी म्हटलं की आपण पाण्याच्या समुद्रात नाही पण हवेच्या समुद्रामध्ये बुडालेलो आहोत. बर, ठीक आहे. तर हवेचा समुद्र म्हटल्यानंतर एक मुद्दा येतो की सर व्हॉट इज एअर. सो एअर इज नथिंग बट मिक्सचर ऑफ डिफरंट पार्टिकल्स, किंवा त्यालाच मी काय म्हणतो, एअर इज अ मॅटर, है ना, की ज्याला मास आहे आणि काहीतरी जागा घेरून बसलेला आहे, म्हणजेच त्याला व्हॉल्यूम आहे. आणि हवा कशी आहे रे, इनविजिबल आहे. ह्या 2-3 गोष्टी आहेत एअरच्या डेफिनेशन बद्दल. सर मग मला सांगा, तुम्ही ॲटमॉस्फिअर एअर म्हणतायत, तर त्याचा दाब कसा असणार आपल्यावरती, किंवा ते प्रेशर कसं अप्लाय करेल आपल्यावरती. तर बघा हवेची काय असतात रे, खूप सारे लेयर्स असतात जे की आपल्या अवतीभोवती वरती खाली डावीकडून उजवीकडून सगळीकडून आपल्याला काय करत असतात, प्रेशर अप्लाय करत असतात. अज्युम करा हे आपण इथं कुठेतरी उभे आहोत आणि ह्या सगळ्या लेयर आहेत. फॉर एक्झाम्पल हा मी आहे आणि माझ्या अवतीभोवती काय आहे, लेयर्स आहेत. माझ्या अवतीभोवती काय आहे, लेयर, ज्याला आपण थर म्हणतो. मग सगळ्यात उंच जो थर असेल त्याच्यावरती प्रेशर कसा असेल, कमी असेल. पण ॲज कम्पेअर टू लास्ट थर, जो सगळ्यात जास्त लास्टला असेल त्याच्यावरती काय, वरच्या सगळ्या थरांचं वजन त्याच्यावरती पडलेलं असेल. आणि आपण कुठे आहोत रे, आपण आहोत त्या थराच्या जस्ट खाली. मग मला सांगा, आपण हवेच्या समुद्रात बुडालेलो आहोत की नाही, याचं उत्तर आहे हो. कारण की सगळ्यात वरचा जो थर आहे, जो आपल्यावरती दाब लावतोय, बरोबर, त्याच्यावरती प्रेशर कसं आहे, कमी आहे. आणि सगळ्यात जास्त प्रेशर कसं असणार आहे, लास्टला जास्त असणार आहे. म्हणून आपण तळावरती आहोत आणि आपल्या अवतीभोवती काय आहे रे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. बर, मग हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय सर, तर त्याला मराठीत जर समजून घ्यायचं झालं तर त्याला मी काय म्हणणार आहे, वातावरणीय दाब. काय म्हणणार आहे मी त्याला, वातावरणीय दाब. तर बघा या फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल, ही आपली क्यूटसी अर्थ आहे आणि याच्या अवतीभोवती काय आहे रे, खूप जास्त बाहेरच्या एअर्सनी काय केलंय, किंवा बाकीचे जे हवा आहेत, ती जे लेअर आहेत, त्यांनी सगळीकडून त्याच्यावरती काय केलेलं आहे, दाब अप्लाय केलेला आहे. इट इज द वेट ऑफ एअर. हवेला काय असतं रे, वजन असतं. वेट ऑफ एअर मॉलिक्युल्स प्रेसिंग डाऊन ओव्हर अर्थ सरफेस. ती हवा काय करते आहे, बघा हवा आहे, तिला वजन आहे, ती काय करते, तुमच्या पृथ्वीवरती काय वजन अप्लाय करते आहे, बरोबर. इवन दो एअर फील्स लाईट, देयर इज ऍक्च्युअली अ लॉट ऑफ it in the atmosphere and all that air pushes downward on us creating a pressure. हवा कशी आहे, हलकी आहे, बरोबर. आता जर मी इथं उभा आहे आणि हवा जर असेल तर मला जाणवेल, पण मला हवा काय फील होते. मी जर जोरात गाडीवरती गेलो तर मला हवा फील होते. पण हवा जर सोडली तर बाकी खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे आणि ती हवा काय करते, खाली सगळ्या गोष्टींना पुश करते आहे, बरोबर. याचा फॉर्म्युला जर बघायचा झाला तर प्रेशरचा फॉर्म्युला आहे तुमचा फोर्स अपॉन एरिया. फोर्स पर युनिट एरिया हा आहे तुमचा प्रेशरचा फॉर्म्युला, वेअर तुमचा पी काय डिनोट करतो, प्रेशर, एफ डिनोट करतो तुमचा फोर्स, आणि एरिया ए डिनोट करतो तुमचा एरिया. ठीक आहे, बर.
मग आता मला सांगा, जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे तो किती असतो, हाऊ मच प्रेशर, किती असतो प्रेशर. बघा मी जे तळ म्हणतोय तुम्हाला, तळ याच्यावरती सपोज फॉर एक्झाम्पल 7 8 9 10 लेयर जे पण असेल, आपण कुठं आहोत, तळाला. मग तळाला म्हणजे आपण कोणता अज्युम करतो, स्टँडर्ड सी लेवल अज्युम करतो. मग समुद्राची पातळी सी लेवलवरती किती आहे तुमचा प्रेशर, 1.01 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मला जर याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये काढायचा असेल तर तो येतो तुमचा 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि याला जर मला किलोग्रॅम्स मध्ये काढायचा असेल तर तो येतो तुमचा 350 किलोग्राम. म्हणजे एवढा सगळा प्रेशर तुमच्या आजूबाजूला आहे. मग ही इमेज वरून तुम्हाला काय कळतं रे, मग मला सांगा, तुमच्या हातावर जर कुणी 350 kg जर एखादं वजन ठेवलं, तुमचा हात काय होईल, फुटून जाईल, चिरडून जाईल. मग तुम्ही म्हणाल सर ह्या सगळ्या एवढ्या वजनाने आपल्यावरती काय इफेक्ट होतो किंवा आपल्याला फील का होत नाही हा इफेक्ट. तर देवाने जी आपली बॉडी बनवलेली आहे ती अशीच बनवलेली आहे की आपल्या बॉडीतलं आतमधलं प्रेशर आणि बाहेरचं ऍटमॉस्फेरिकचं प्रेशर कसं असतं, बॅलन्स असतं. कसं असतं, बॅलन्स असतं. बाहेरचा दाब आणि आतला दाब, लाईक आउटसाइड प्रेशर आणि इनसाइड प्रेशर तुमच्या बॉडीतला कसा असतो, बरोबर असतो. सर्व बाजूंनी समान दाब लागतो. सर्व बाजूंनी कसं आहे समान दाब लागतो, समान, लाईक सेम प्रेशर अप्लाय होतो शरीराला. काय मला सांगा, जसं तुम्ही जन्माला येतात तर मरेपर्यंत आपण एकाच ऍटमॉस्फिअर मध्ये असतो. शरीर तुमचं तसं बनून जातं, त्याला ऍप्ट करून जातं की तुम्हाला तो प्रेशर फील होत नाही. म्हणून बॅलन्स आहे या प्रेशरचा, म्हणून तो काय होतो, आपल्याला फील होत नाही. पण मग मला सांगा, हे जर प्रेशरचं एक कण भर जरी बदल झाला तर सर काय होईल. तर बघा काय होईल याचा आन्सर मी तुम्हाला 2 केसमध्ये देतो. एक केस अज्युम करा की मी फॉर एक्झाम्पल कुणाला तरी स्पेसमध्ये पाठवलं, तर स्पेसमध्ये बघा, स्पेसमध्ये तुमचा जो प्रेशर आहे तो कसा असतो, 0. बरोबर. मी जसं सांगितलं की तुमच्या शरीराच्या आतमध्ये पण प्रेशर असतो आणि बाहेर पण प्रेशर असतो. बरोबर. तुम्ही स्पेसमध्ये गेल्यानंतर तुमच्या शरीराच्या आतमधला प्रेशर तसाच राहतोय, पण वरचा प्रेशर काय होतोय, कमी होतोय. मग मला सांगा, आता शरीराच्या आतमधला जो प्रेशर आहे तो काय करतो, बाहेर यायला बघतो, कारण वरती प्रेशर 0 आहे. जसा बाहेर येईल तसं तुम्ही फुगून काय होईल, तुमचा स्फोट होईल. पण कुठे, केस नंबर 1 मध्ये, की जिकडे तुम्ही स्पेस मध्ये जातात. केस नंबर 2 कन्वर्ट केली मी कशी, मी तुम्हाला पाण्याच्या खाली जा म्हणलं, एकदम तळाला. बरोबर. आणि एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, वरती प्रेशर सगळ्यात कमी असतो, तळाला प्रेशर सगळ्यात जास्ती असतो. बरोबर. तुम्ही आता पाण्याच्या तळाला गेलेले आहात. बरोबर. मग पाण्याच्या तळामध्ये गेल्यानंतर पाण्यात पण काय असणार आहे, प्रेशर असणार आहे. पण जो प्रेशर तुमच्यावरती पाणी अप्लाय पाण्याचं पण एक प्रेशर असणार आहे, प्लस ऍटमॉस्फिअर पण त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करतोय. मग हे दोन्ही प्रेशर एवढ्या पटीने वाढतात की तुम्ही काय होतात, क्रश होतात पाण्यामध्ये. काय होतं, तुम्ही होताल क्रश होऊन जातात. पण ते कसं, तुम्ही इनवर्ड असं आतमधले असं एकदम, तुम्ही जर फॉर एक्झाम्पल मी आहे तर मी असा एकदम दोन्ही साईडनी आतमध्ये असा क्रश होऊन जाईल केस नंबर 2 मध्ये, कारण तुम्ही पाण्याच्या खाली आहात. हवेमध्ये गेल्यानंतर तुम्ही फुटून जाताल, कारण की बाहेरचा जो ऍटमॉस्फिअर मधला प्रेशर आहे तो आहे तुमचा 0, शरीरातला प्रेशर ॲज इट इज आहे. म्हणून तुम्ही केस नंबर 1 मध्ये बाहेरच्या बाजूला फुगून फुटाल, आणि केस नंबर 2 मध्ये आतमधल्या बाजूला असं क्रश होऊन तुम्ही एकदम चपटे होऊन फुटून जातात. ठीक आहे. हे कधी होईल, ज्या वेळेस तुम्ही वरती तुमच्यावरती जो अप्लाय होणारा प्रेशर आहे बाहेरचा तो कसा कमी जास्त जर झाला तर त्यावेळेचा हाही केस आहे. ठीक आहे. चलो आता आपण बॅक टू आवर चॅलेंज. बरोबर. मग मी जे सांगितलं होतं, हा जो फ्लास्क आहे याच्यामध्ये मला फुगा घालायचा आहे. बरोबर. मग आता काही लोक असतील ज्यांनी प्रेस केला असेल तो फुगा, पण प्रेस करताना काय झाला, फुगा फुटला असेल. बरोबर. मग आता ऍटमॉस्फिअर मी सांगितलं की बाहेरचा दाब, आतमधला दाब. आता याला राईट वेने आपण कसं करू शकतो, फिजिक्सच्या माध्यमातून. मी काय केलं, फुगा काढून घेतला आणि या फनेलमध्ये काय केलं, एक पेपरचा बोळा घेतला आणि पेपरचा बोळा जाळून या फनेलमध्ये टाकून दिला. याच्यामध्ये काय थोडासा धूर झाला. बरोबर. धूर झाला म्हणजे काय, त्याने काय केलं, जी आतमधली जी हवा आहे या फ्लास्क मधली ती गरम झाली आणि ती वरती चालल्या गेली. बरोबर. वरती चालल्या गेली म्हणजे वरती निघून गेली, आतमधला प्रेशर काय झाला, कमी झाला. मला सांगा, ज्यावेळेस तुमच्या ऍटमॉस्फिअरचा प्रेशर कमी होतो, बरोबर, बॉटल मधला, फ्लास्क मधला जो प्रेशर आहे कमी होतो, त्यावेळेस बाहेरचा प्रेशर काय जास्त असतो. मग आता मी काय केलं, याच्यात पेपर टाकला, पेपरचा जो बोळा आहे तो जाळला आणि त्यातली हवा गरम झाली, हलकी झाली, ती वरती चालली गेली आणि लगेच मी त्याच्यावरती फुगा ठेवला. जसा मी फुगा ठेवल, कारण आतमधलं प्रेशर तर कमी आहे, आतमधलं प्रेशर कमी झालेलं आहे, जो ऍटमॉस्फिअरचा प्रेशर आहे बेटा बाजूचा तो त्याला पुश करतोय सगळ्या बाजूनी, म्हणून तुमच्या फ्लास्क मध्ये फुगा विदाऊट
एनी डिस्ट्रप्चर त्याचा फुगा न फुटता खाली त्याला ॲब्झॉर्ब करतोय, कारण बाहेरचा जो ॲटमॉस्फिअर आहे त्याला पुश करतोय आणि अशा पद्धतीने तुमचा हा फुगा या फ्लास्कमध्ये चालला जातोय. याच्यामध्ये आपण जी कॉन्सेप्ट वापरली ती आहे तुमची ॲटमॉस्फिअरिक प्रेशरची. बरोबर. आता ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आपण डे टू डे लाईफमध्ये कसं वापरतो बघा. जो तुम्ही स्ट्रॉ वापरता ज्यूस प्यायला, रस प्यायला, एखादी कोल्ड्रिंक प्यायला, त्या स्ट्रॉचं काय काम असतं रे? तुम्ही काय करता, स्ट्रॉने असं सक करता, ओढता, म्हणजे तुम्ही त्या स्ट्रॉच्या आतमधला प्रेशर कमी करता आणि बाहेरचा जो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे, ज्या लिक्विडमध्ये तुम्ही तो स्ट्रॉ टाकलेला आहे, ते लिक्विडला बाहेरचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पुश करतं, त्या स्ट्रॉमधून ते वरती येतं आणि मग तुम्ही त्याला पितात. हेलिकॉप्टर कसं उडतं, जसं मी सांगितलं, वरती प्रेशर कसा असतो, कमी असतो आणि खाली कसा असतो, जास्त असतो. म्हणून वरती त्या हेलिकॉप्टरला उडायला इझी असतं, म्हणून काय होतं रे, हेलिकॉप्टर तुमचं वरती उडतं. बरं, आपण ज्यावेळेस तुम्ही अज्युम करा, तुम्ही डोंगरावरती ज्यावेळेस हाईट वरती जाता ना, तेव्हा तुमचे कान दुखायला लागतात किंवा प्लेनमध्ये बसल्यानंतर कानामध्ये ना सुई टोचल्यासारखं होतं. का बरं? कारण की आपल्याला वरती गेल्यानंतर काय होतं रे, प्रेशर, बॉडीतला प्रेशर तेवढाच असतो, पण वरचा जो प्रेशर आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर तो कमी होतो. मग बॉडीतलं प्रेशर काय थोडं डिसबॅलन्स झालं की बाहेर यायला पाहतं. जसं बाहेर यायला लागतं तसं आपल्याला जाणवतं की आपल्या कानामध्ये कुणीतरी काहीतरी जड वस्तू किंवा कानात काहीतरी सुई टोचल्यासारखं आपल्याला भास होतो. दिस इज बिकॉज ऑफ डिफरन्स इन टू प्रेशर. कोणते टू प्रेशर? एक आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आणि एक आहे तुमच्या बॉडीचं प्रेशर. नंतर वेदर चेंजेस. आता तुम्ही म्हणाल सर हे बॉडीचं समजू शकतो आम्ही, बॉडीत काय चेंजेस होतं, पण ही वेदर चेंज कसं होतं बघा. हाय प्रेशर जर एखाद्या रिजनमध्ये असेल तर तिथे ते जे क्लायमेट असतं ते गुड मानलं जातं, आणि लो प्रेशर, कमी दाबाचा पट्टा जर असेल तर तिथे ते वातावरण कसं मानलं जातं, थोडंसं खराब, की तिकडे वादळ येण्याचे चान्सेस असतात, तिकडे रेन होण्याचे चान्सेस असतात, तिकडं सायक्लोन्स येण्याचे चान्सेस असतात. कसं मी समजून सांगतो. जसं बघा, हाय प्रेशर आहे इज इक्वल्स टू गुड वेदर. म्हणजे हाय प्रेशरमध्ये काय होतं रे, जनरली हवा वरून खाली येते, बरोबर, वरून खाली येते, आणि जशी ती खाली येते तशी खालच्या लेवलला हवा काय होते, गरम होते. गरम होते म्हणजे ती परत काय होते, डिस्टर्ब होते, इकडे तिकडे चालल्या जाते. तर तिला वेळ भेटत नाही ढग फॉर्म होण्यासाठी, बरोबर. आणि म्हणून तुम्ही बघा, सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला वरचं जे आकाश असेल है ना, क्लिअर स्काय, म्हणजे तुम्हाला एकदम विदाऊट, जिथं ढग नसतील तिथं तो स्पेस कसा असतो, हाय प्रेशरचा असतो. परत एकदा समजून सांगतो, हाय प्रेशर म्हणजे काय, हवा तुमची वरून खाली येते, बरोबर, आणि खाली काय होतंय, तुमची जी हवा म्हणजे ग्राउंड लेवलला आली थोडीशी वरती, तर काय तिथं गरम होते आणि बाजूला निघून जाते, बरोबर, तिचा फ्लो निघून जातो. पण याच्या उलट लो प्रेशर म्हणजे काय, तुमची हवा खालून वरती जाते, पण जशी खालून वरती जाते तर वरती काय असतं, तुमचं प्रेशर कमी असतं. प्रेशर कमी आहे म्हणजे त्याचं काय, टेम्परेचर, ती हवा कंडेन्स होते. कंडेन्स म्हणजे बारीक वॉटर ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट होते आणि त्याच्यामुळे वरती आकाशामध्ये तुमच्या ढग फॉर्म होतात. मग ढगांची एक लिमिट संपली है ना, आपण जे गाणं म्हणतो ना, ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. सो सेम लॉजिक आहे, ते ढग जे भरले तुमच्या वरती की त्यातून काय पाणी टपकतं आणि म्हणून तुम्हाला काय, पाऊस जाणवतो. बघा, म्हणून मी सांगितलं, हाय प्रेशर असेल तर इट इज गुड फॉर युअर वेदर, पण लो प्रेशर जर असेल तर इट इज बॅड फॉर युअर वेदर. ठीक आहे. हाय प्रेशर म्हटलं की समजून जायचं, आता तुमची कसं आहे, आजूबाजूचं वातावरण चांगलं आहे आणि सनी डे आहे. पण लो प्रेशर जर असेल तर तिकडे काय असणार आहे, तुमची स्टॉर्म्स आणि रेन असणार आहे. बरं, तर आजच्या लेक्चरमधून आपण काय शिकलो, एक तर तुम्हाला माहिती झालं की हवेला वजन असतं, म्हणून काय असतं, ते तुमच्यावरती प्रेशर अप्लाय करते. ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसा असतो, 1.01 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सर्व बाजूंनी आपल्यावरती काय होतं रे, प्रेशर अप्लाय होतो. आतला आणि बाहेरचा प्रेशर समान आहे, म्हणून आपण कितीही आपल्यावरती प्रेशर अप्लाय झाला तर आपण फुटत तुटत नाही, आपली बॉडी ॲज इट इज राहते. प्रेशर कमी किंवा जास्त असेल तर आपल्याला प्रॉब्लेम्स होऊ शकतात, आणि रोजच्या जीवनात अनेक असे ऍप्लिकेशन्स आहेत की ज्याच्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर काम करत असतं. ठीक आहे. मी आशा करतो की तुम्हाला हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो चॅप्टर आहे किंवा जो टॉपिक आहे तो तुम्हाला समजला असावा. ठीक आहे. बरं, हे असेच लेक्चरची सिरीज आपण 1 जानेवारी 2026 पासून जे मुलं 8वी 9वी 10वी साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आपण एक नवी बॅच लॉन्च करत आहोत, की ज्या बॅचमध्ये आपण आपल्या ई सारथी ऑनलाईन या ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण नीट JEE फाउंडेशन प्लस स्टेट बोर्ड या सगळ्यांची तयारी करून घेणार आहोत. या बॅचचा कालावधी असणार आहे तुमचा 3 ते 3.5 महिने.
8वी 9वीच्या मुलांसाठी आणि 10वीच्या मुलांसाठी स्पेशली आपण एक क्रॅश कोर्स घेऊन येणार आहोत की ज्यामध्ये आपण 1 महिना पूर्ण त्यांची रिव्हिजन करून घेणार आहोत आणि उरलेले 15 दिवस आपण त्यांचे जे 5-6 वर्षाचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यावरती एकदम डिटेल्ड अनालिसिस म्हणजेच PYP आपण त्यांचे घेणार आहोत. सो या बॅचचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. लाभ कसा घेणार आहात तुम्ही? आपलं ई-सारथी ऑनलाईन हे ॲप प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तुम्ही ते डाउनलोड करायचं आहे, त्यात फ्री ऑफ कॉस्ट रजिस्टर करायचं आहे आणि ह्या बॅचचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे. सो आशा करतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही तुमच्यासाठी करतोय ह्या तुम्हाला आवडत असतील. तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर या लेक्चरला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रजा घेतो मी तुमची. काळजी घ्या तुमची. टाटा बाय बाय.